नमस्कार, हिंदुस्तान 24 तास न्यूज मध्ये आपले स्वागत। मी आहे वर्षा सामंत। पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। लोकशाहीमध्ये ज्या वेळेला आपण लोकांच्या पुढे निवडणुकीच्या माध्यमातून सामोरं जात असतो, त्यावेळेला आपण त्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्या मतदारसंघासाठी काय करू याचं विजन मांडत असतो। त्या मतदारसंघासाठी तो कटिबद्ध होत असतो। नगरपालिका महापालिकेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आहे, महायुती आहे, आम्ही सगळेजण एक विशिष्ट पद्धतीचा अजेंडा घेऊन लोकांच्या पुढे जातो आहे। आम्हाला असं दिसतंय की आता आमच्या समोरची लोक आहेत यांचा सगळा अजेंडा त्यांनी गुंडाळलेला आहे, सगळ्यांची चिन्ह त्यांनी गुंडाळलेली आहेत आणि केवळ भाजप आणि महायुतीला हरवायचं एवढं त्यांचं उद्दिष्ट आहे। मला स्पष्ट दिसतं याच्यातून की यातून त्यांना शहराचा विकास करायचा नाही, केवळ भाजपला हरवायचं आहे, महायुतीला हरवायचं आहे। पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महापालिकेशी संबंधित मुद्दे हे प्रचारात असले पाहिजे। महापालिकेच्या या सगळ्या विभागामध्ये ज्या पद्धतीनं प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा हा जाणून बुडून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे, ते पाहता यांचे मनसुबे हे केवळ आरोप करणं आणि एखाद्यावर चिखलफेक करणं एवढेच आहेत। जे महाविकास आघाडीचे नेते प्रॉपर्टी टॅक्सचा आरोप करतात, या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडे पण 2.5 वर्ष या राज्याची सत्ता होती। त्यावेळेला या प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत त्यांनी काही केलं नाही, त्यावेळेला कुठल्या पद्धतीने या बाबतीमधल्या हालचाली केल्या नाही आणि आता जेव्हा त्यांच्या हातात सत्ता नाही तेव्हा प्रॉपर्टी टॅक्सवरती बम करायची, हे काही योग्य नाही। आमच्या परीनं आम्हाला टॅक्स जेवढा कमी करता आला तो आम्ही टॅक्स कमी केला आणि एका मर्यादेनंतर प्रशासनानं सांगितलं की 50% जास्त टॅक्स कमी करणं हे काही योग्य होणार नाही, महापालिका चालू शकणार नाही। मग व्याज दंड जे लावलेलं होतं ते माफ करण्यासाठी आम्ही आग्रह धरला, तेही आम्ही करून घेतलेलं आहे। आम्ही प्रामाणिकपणानं आपल्या भूमिकेवरती आहोत आणि लोकांना कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त सवलती कशा दिल्या पाहिजेत याचा प्रयत्न आम्ही करतोय। विमानतळ, जे विरोधक आज विमानतळाच्या बाबतीतला मुद्दा घेत आहेत, या विरोधकांनी त्यांच्या हातात 2.5 वर्ष सत्ता होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं होतं, तेव्हा यांना दिपा पाटील साहेबांचं नाव सुचलं नाही। यांची सत्ता जायच्या शेवटच्या दिवशी लाज वाटल्यामुळं त्यांनी तो ठराव घेतला ज्याला त्यांच्याकडे बहुमत नव्हतं। आमच्या सरकारने तो ठराव पुन्हा केला, बहुमताने कॅबिनेटनं तो पारित केला, विधानसभेत विधान परिषदेत पास करून घेतला, आता केंद्र सरकारकडे पाठवलं आहे। त्यांच्यात ही हिंमत नव्हती आणि त्यामुळे त्यांना आमच्यावर आरोप करायचा तर बिलकुलच अधिकार नाही। साहेब, आपल्याकडे ऑलरेडी 66 नगरसेवक आहेत, आता याच्यामध्ये वाढ होईल का? हे 66 नगरसेवक आमचे हे गेल्या बॉडीमध्ये होते, आता ते परत एकदा ती संख्या निवडून यावी लागेल, लोकांचं समर्थन लागेल, लोकांचं मतदान लागेल। आम्हाला विश्वास आहे की जे काम आम्ही केलेलं आहे, ज्या पद्धतीनं आमच्या हातामध्ये कार्यकर्त्याचं बळ आहे हे पाहिलं तर आम्हाला विश्वास आहे की आम्ही त्या 66 संख्येच्या पुढे निश्चितपणाने या महापालिकेमध्ये जाऊ। भारतीय जनता पार्टीचा 8 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, नागरिकांमध्ये भरपूर अपेक्षा आहेत। तुमची सरकार आल्यानंतर काय आश्वासक धोरण आणि विकासकाचं दृष्टिकोन तुम्ही नागरिकांना देऊ इच्छिता? पनवेल शहराच्या भागामध्ये आज प्रचारासाठी आलो आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये मी गेलो, तिथं सर्वसामान्य जनतेला हा विश्वास आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार या महापालिकेच्या पाठी आणि महायुतीच्या पाठीशी आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार या महायुतीच्या पाठीशी आहे, त्यामुळे या महापालिकेच्या सुविधा देणं ही महायुतीचीच ताकद असू शकते आणि त्यामुळे जनतासुद्धा चांगला प्रतिसाद देते। आज आता आपण पनवेलच्या मोहल्ला परिसरामध्ये आलो आहे, या परिसरामध्ये सुद्धा आमचे आधीचे नगरसेवक मुकीत काझी आहेत, ते त्यांच्यावर सहकारी आहेत, यांच्या माध्यमातून या परिसरात आम्ही विकास कामं करू शकलो आहे। आता आमचे इक्बाल काझी या परिसरामधलेच अतिशय या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये असलेलं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना जनतेनं आता या ठिकाणी उचलून धरलं आहे आणि जनता त्यांची उमेदवारी लढवते आहे। त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं या परिसरामध्ये शैक्षणिक विकास झाला आहे, लोकांना अडीनडीला मदत करणं हा तर त्यांचा स्थायी भाव बनला आहे। यांना ज्या पद्धतीनं जनतेनं उचलून धरलं आहे असंच आमचे बाकीचे उमेदवार आहेत। मग त्याच्यामध्ये सतीश पाटील असतील किंवा सौ मयुरेश नेतकर यांच्या पत्नी असतील, त्याचबरोबरीनं आमच्या या ठिकाणी सारिका भगत आहेत, या सगळ्या मंडळींनी यांच्या परिवारानं या परिसरासाठी काम केलेलं आहे।
या सगळ्या मंडळींनी याच्यापूर्वी देखील इथल्या समस्या सोडवल्यात, याही पुढच्या कालावधीमध्ये समस्या सोडवणार आहोत. या परिसरामध्ये असलेली झोपडपट्टी आहे त्यांना लवकरात लवकर चांगल्या दर्जाची घरं मिळाली पाहिजेत याच्यासाठी पालिकेनं कामाला सुरुवात केली आहे. लवकरात लवकर ते पूर्ण करू. त्यांना गटारं पाणी वेळच्या वेळी मिळणं या दृष्टिकोनातून महापालिकेची नावाशेवा टप्पा 3 ही योजना पूर्णत्वाला आली, ते आम्ही लवकर देणार आहोत. या परिसरामध्ये लाईटच्या यंत्रणेवरती ताण येतो, लाईट जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. या दृष्टिकोनातून लाईटचेही स्वतंत्र फीडर बसवणं याही प्रक्रिया पॅरलली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही फॉलोअप केला आहे आणि RRWSच्या माध्यमातून RRDSच्या माध्यमातून जसं देशभरामध्ये विजेच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांचा पायाभूत सुविधांमध्ये त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी कामं सुरू आहेत. तर ती कामं लवकरात लवकर पूर्ण झाली म्हणजे फ्रिक्वेंट शटडाऊन होणार नाहीत लाईटचे, पाणी वेळच्या वेळी लोकांना येईल, रस्ते गटारं या सुविधा मिळू शकतील. बगीचांपासून सगळ्या सुविधा, आपण तलाव बघा, इथे लेंडाळी तलाव बघा की कशा पद्धतीनं तो तलाव बनवला आहे. एक एक करत अशा सगळ्या सुविधा या प्रत्येक प्रभागातल्या नागरिकांसाठी देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही निश्चितपणाने ते पूर्ण करणार आहोत. महाविकास आघाडी दंड ठोकतून पुढं उभी तुमची आहे. काय वाटतं, महायुतीचा झेंडा पनवेल महानगरपालिकेवर फडकेल का? हे 15 तारखेपर्यंत बेटकुळ्या दाखवत राहतील आणि 16 तारखेला कळेल का बेडकी ही या ठिकाणी कधीच मोठी होऊ शकत नाही. बेडकीच्या ठिकाणी आहे, त्यांनी डराव करावं. 16 तारखेला मग त्यांनी मशीन EVM याच्या नावाने गळे काढावेत. आम्ही ते ऐकायला उत्सुक आहोत.